गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. काय पोर खेळाय हा? 8 दिवसापूर्वी तू हीच वाक्य गौतम बद्दल उच्चारलीस, मिस्टर मनोहरांसमोर उच्चारलीस ना? आणि काल तू मला काय सांगितलंस? जीव तोडून सांगितलंस ना सौरभवर तुझं प्रेम आहे, त्याच्याशीच तू लग्न करणार, त्याच्याशिवाय नाही राहू शकणार, सांगितलंस ना? काय झालं काय तुला? कुठून ही लहर आली तुझ्या डोक्यात? कळू दे तरी मला. अगं बोल ना, बोल बाई, बोल 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 राधा, बोल बोल, तू बोल. का केलंस तू हे? हा अगं मोठ्या तोंडाने निर्णय सांगितलास मला, 4 शब्दात समर्थन तरी कर त्याचं. सांग का केलंस तू हे? मॅम, मला सौरभला सुखी बघण्याचा हा एकच मार्ग आहे. केदारच्या अवस्थेमुळे सौरभ त्याच्या प्रेमाची कबुली देत नाहीये. केदारवर त्याचा खूप जीव आहे. त्यांनी मला केदारशी लग्न करण्याची विनवणी केली. आमचं लग्न झालं की सौरभ मार्कंड दादाकडे साऊथ आफ्रिकेला निघून जाणार आहे. अगं वेड लागलाय का पोरी तुला? अगं तुला हा जर त्याग वगैरे वाटत असेल ना तर तसं नाहीये ते. हा तद्दन मूर्खपणा आहे, ठार आंधळेपणा आहे राधा. अगं कसं कळत नाहीये तुला? सौरभ आफ्रिकेला निघून जाणार आणि तू सगळा जन्म केदार बरोबर काढणारस. तू बरा होईल या आशेने? तू बरा होईल याची काय गॅरंटी आहे? डॉक्टर आहेस बाळा तू, तुला ठाऊक आहे. मॅम, मी तरीही सुखी असेन, कारण या लग्नामुळे सौरभ सुखी होईल. त्याला सुखी पाण्याचा हा एकच मार्ग आहे. तुझं डोकं फिरलंय राधा, पण मी हे होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता धर्माधिकाऱ्यांच्याकडे जाते, सौरभशी बोलते. हे मूर्खपणाचं लग्न मी होऊ देणार नाही. हे लग्न नाहीये, ही आत्महत्या आहे आणि मी ते होऊ देणार नाही. प्रेम आंधळ असतं, पण इतकंही नाही की जे स्वतःच्याच आयुष्याची राख रांगोळी करेल. नाही, मी नाही होऊ देणार हे. नाही मॅम, मी हे लग्न करणारच, काही झालं तरी. राधा बावरी राधा. काय झालंय? कालपासनं बघतीये मी, काहीतरी बिनसलंय हे नक्की. यश, अरे एरवी किती उत्साहात असतोस तू लग्न कार्य म्हटलं की, आणि आता बघतेय तर तुझं कशातच लक्ष नाहीये. सांग ना, काय झालंय? काय झाला म्हणून काय विचारतेस रंजे? सगळंच चुकलाय. स्वप्न बघायची बंगल्याची, पण त्याच्या पायातच गडबड आहे. तो उभा राहणार कसा, टिकणार कसा? कशाबद्दल बोलतोयस तू? नाही म्हणजे आता घरातले सगळे प्रॉब्लेम्स
जवळजवळ सॉल्व्ह झालेले आहेत. आणि राधाने बघितलंच ना दादांना कसं बरोबर सांभाळून घेतलंय ते. हीच काळजी होती ना तुला की दादा आणि केदार एकत्र ह्या घरात राहणार कसे ते. पण तू बघ राधा कसं सगळं बदलून टाकेल आता. आणि आपला केदारही बरा होतोय. सौरभ तो तर आता मार्कंड दादाच्या नजरेसमोर असणार आहे सतत. त्यामुळे त्याची काळजी मिटल्यातच जमाय की. मग तरी कसलं टेन्शन आहे रे तुला? हं? तुला नाही कळायचं बाय, तुला नाही कळायचं. यश यश पण शेवटी निर्णय माझा आहे. लग्न मला करायचंय. ठरल्याप्रमाणे हे लग्न 15 तारखेला होणारच. मी जाम बिनधास्त माणूस आहे. त्यामुळे माझ्या अशी मैत्री असणाऱ्या प्रत्येक मुलीला असंच वाटतं. हो पण दागिने सीमा वहिनीच्या पसंतीचे आणि साड्या रंजुताईच्या आवडीच्या. आणि आता तुझ्याबद्दल म्हणशील तर येस, सगळ्या मैत्रिणींमध्ये तू माझी स्पेशल मैत्रीण आहेस. पण प्रेम प्रेम बिम असं काही नसतं यार. ऍक्च्युली प्रेम बिम करणं मला परवडणारच नाही. त्यामुळे तुझ्या डोक्यात काही प्रेमाविमाचं असेल ना तर तू भेटूच नकोस मला. तू तुझी इच्छा सांगितली आणि मी ती पूर्ण नाही केली असं कधीच होणार नाही सौरभ. केदारशी लग्न कर. यश, अरे दार का लावलंस? काय नाही रे, तुझ्या बरोबर जरा गप्पा मारायच्या आहेत मला. म्हटलं कोणी ऐकू नये. हा कसा आहेस केदार? मी मस्त. बस. म्हणजे अधूनमधून डोकं दुखतं पण मी बरा होईन यश लवकरच. आता राधा आहे ना माझ्यासोबत. हो हो, पण डॉक्टर मानसने पण लय मेहनत घेतली हा तुझ्यावर. हा, तो होता म्हणून तिकडे कसला त्रास नाही झाला तुला. नाही पण राधा होतीच ना तिथे. म्हणजे ती सारखी भेटायला यायची म्हणून मी लवकर बरा झालो. आपण खरात म्हणा, राधामुळे पण तू बरा झालास. पण काय रे केदार, ही मिताली डायरेक्ट कशी काय पोचली तुझ्याकडे? नाही म्हणजे घरातल्या कोणाशी काय बोलली नाही, आम्हाला काय सांगितलं नाही, डायरेक्ट तुझ्यापर्यंत पोचली.
सौरभ तिचा मित्र, त्याला बघायला नाही गेली आणि तुझ्याकडे कशी काय पोहोचली? अरे ते मला काय माहित, ते सांगितलं ना तिने तुला. हा तिनं सांगितलं, आता काय गैरसमज होते आणि पिकनिक बद्दल आमचा, पण मला काय पटला नाही बाबा. म्हणजे आय यशवंत डगे स्ट्रेट सांगतो, आपल्याला काय त्या पोरीचा वागणं बरोबर वाटला नाही. म्हणजे आजकालची पोरा काय मिनिटाला मिठ्या काय मारतात, हाय बाय काय करतात, चिमटे काय करतात, त्या सगळा वेगळा. पण हिचा वागणं मला काय पटला नाही. काय समजलंस? हे बघ, हे सगळं मला माहित नाही, हा तिचा प्रश्न आहे. आता पण बरोबर आहे तुझा. पण काय रे केदार, ही मिताली ती तर नाही ना. ती बघ, ती तुला फोन करायची, तिनं कसली चिठ्ठी पाठवली होती. तो कोण तो काय नाव त्याचा बरा, पटेलने 25,000 रुपये त्याला दिले. आता मी तुझा काम केला, तू माझा मग काम कधी करतोस, असा काय बाय बघ. ते आठवलं तुला? ती मिताली, त्याचं काय? त्याचा काय नाही, ती मिताली आणि ही मिताली एकच आहे काय? अरे तू काय तपासणी घेतोयस का माझी? उलट तपासणी. अरे 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 केदार बाबा, माझ्या सोन्या, तू गोबर, तू जा, तू बाहेर जा, तू मला त्रास देतोयस. बाहेर जा. आय माय सॉरी, तू त्रास करून घेऊ नका तू. मी जातो जातो बाबा, जातो. तुझ्यामुळे थँक्स सौरभ. मला माहितीये की राधा केवळ तुझ्या सांगण्यावरनच केदारशी लग्न करायला तयार झाली. तुला कदाचित आज सीमावहिनी विलन वाटत असेल, पण आणखीन 3-4 वर्षांनी तुला कळेल की मी जे काही केलं ना ते योग्यच केलं. सौरभ, तू अजून खूप लहान आहेस रे. तुला जग माहित नाहीये. तुला तुझ्या आयुष्याकडनं काय हवंय हेही माहित नाहीये. आपलं चांगलं वाईट काहीच कळत नाहीये तुला सौरभ. पण सौरभ, मी आई आहे रे तुझी. हे बघ, कठोर वाटले ना तरी काही निर्णय मला घ्यायलाच हवेत. आज माझ्यावर रागावून म्हण किंवा नाईलाजाने म्हण, पण तू योग्य तेच वागलास. सौरभ, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तू केदारसाठी जे काही केलंयस ना ते सामान्य नाहीये. सौरभ, मी या घरात राहते ती केवळ तुझा लळा आहे म्हणून. तरी सुद्धा मी आता तुला दूर पाठवणार. सौरभ, ट्रस्ट मी, तू या तुझ्या छोट्याशा जगातून बाहेर पडशील ना तेव्हा तुझी दृष्टी बदलेल, विचार बदलतील, हळूहळू मॅच्युअर होशील तू. आणि सौरभ, त्यावेळेस तुझ्या लक्षात येईल की सीमा वहिनीने जे काही केलं ना ते योग्य केलं. सरिता, बघितलं ना बाबा ही गार्गी कशी वागते. काल दिवसभरात तिच्या पोटात अन्नाचा कण गेलेला नाहीये. आज सुद्धा काही खाल्लेलं नाही तिने. एक तर तब्येत नाजूक झाली आहे तिची. हे असं अन्न पाणी टाकून कसं होईल सांगा. नमस्कार.
नमस्कार. या ना, या बसा. मी पाणी घेऊन येते. या. हा ऋषिकेश. ऋषिकेश अणावकर. घेऊन आलोय याला. चांगला मुलगा आहे, खरंच चांगला मुलगा आहे. आणि याचे वडीलही आमच्या सरांच्या शब्दाबाहेर नाहीत. आणि आमचे गौतम सर तर तुम्हाला माहीतच आहेत, एकदम हरपन मौला माणूस, सगळ्यांची मनं जिंकणारा माणूस. खरंच तुम्ही लकी आहात, असा जावई मिळतोय तुम्हाला. ही संधी सोडू नका तुम्ही. अहो, मोठमोठे बिझनेसमन मागे लागलेत, आमच्या मुलीची लग्न करा, आमच्या मुलीची लग्न करा म्हणत. पण आमचे गौतम सर एकदम जंट. तुम्ही खरंच खूप लकी आहात. राधा मॅडमचं आणि आमच्या सरांचं लग्न तर होणारच आहे, पण त्याच मांडवात हाही तुमचा जावई होणार आहे. तुझं महत्वाचं सामान या बॅगेत भरून ठेवलंय. आणखीन काही हवं असेल तर नंतर घेऊन जा. तुझ्या खारच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट हो आता. कारण यापुढे आपल्याला एकत्र राहणं शक्य नाही. तुझ्याबरोबर सारख्या माकड उड्या मारणं मला नाही जमणार. हॉस्पिटल सध्या चालू ठेव, पुढचं नंतर बघू. आता तू स्वतंत्र आहेस. आम्ही कोणी तुला अडवणार नाही आणि मदतही नाही करणार, कारण माझ्या काय किंवा मानसच्या काय मदतीची आता तुला काही गरजही नाहीये. तुझे निर्णय तुला योग्य वाटतील तसे घेऊ शकतेस. इतकंच सांगते की तू जो रस्ता निवडलायस तो घातक आहे राधा. खूप तापदायक आहे. तुला बसणारा प्रत्येक चटका माझ्या मनालाही बसणार आहे राधा. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी. हे दुर्दैव आहे माझं. सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी. क्षण मौनात विरते शब्द बोले तेरी भारी. उरे तरी ओठांवरी कृष्ण नाव जन्मभरी. कृष्ण नाव जन्मभरी. राधा बावरी राधा. यालाच तर प्रेम म्हणतात मॅम. राधा